नमस्कार, मी निलिमा कदम. इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 भिंगे व त्यांचे उपयोग. बहिर्गोल भिंग, अंतर्गोल भिंग आणि यामुळे मिळणाऱ्या प्रतिमा, त्यांचं स्थान, स्वरूप याविषयी माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. आज आपण मानवी डोळा व त्यामध्ये असणाऱ्या भिंगाचं कार्य कसं चालतं ते जाणून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्हाला हे जे चित्र दिसत आहे, हे चित्र आपण डोळ्यांनी बघतो, हो ना? तर डोळा हा एक अतिशय महत्वाचा असा अवयव आहे आणि या डोळ्याच्या सहाय्याने या सृष्टीचं सौंदर्य आपण टिपत असतो. आता या ठिकाणी या मुलाला हे पेन बघा कसं दिसतंय, अस्पष्ट दिसतंय, परंतु या मुलाला मात्र काही ठराविक अंतरावर ते पेन स्पष्ट दिसत आहे. तर निरोगी डोळ्यापासून ज्या कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती सुस्पष्टपणे व डोळ्यावर ताण न येता दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असे म्हणतात आणि वस्तूच्या त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी ती वस्तू आहे, म्हणजेच वस्तूचे हे जे स्थान आहे त्या स्थानाला डोळ्याचा निकट बिंदू असे म्हणतात. लक्षात ठेवा, निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू हा डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर असतो. अप्रॉक्सिमेटली 25 सेंटीमीटर. नियर पॉइंट, निकट बिंदू म्हणजे नियर पॉइंट. ते निरोगी मानवी डोळ्यासाठी म्हणजेच आपल्याला कमीत कमी अंतरावर वस्तू असताना ती स्पष्ट दिसणं, म्हणजेच किती अंतरावर पाहिजे, तर आपल्या डोळ्यापासून ती कमीत कमी 25 सेंटीमीटर अंतरावर असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी ही वस्तू काय आहे, दूर आहे. तर डोळ्यापासून ज्या जास्तीत जास्त अंतरावर वस्तू असताना ती आपल्याला स्पष्टपणे दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर असे म्हणतात. किती आहे बघा, या अंतरावर त्याला ही वस्तू स्पष्ट दिसत आहे, म्हणजेच जास्तीत जास्त अंतरावर असताना आपल्याला स्पष्ट दिसू शकते, त्या अंतराला सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर असे म्हणतात. आणि ती वस्तू ज्या स्थानावर आहे त्या स्थानाला डोळ्याचा दूरबिंदू असे म्हणतात. लक्षात ठेवा, निरोगी मानवी हा डोळ्याचा दूरबिंदू झाला. आता निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू हा अनंत अंतरावर असतो. दूरबिंदू काय आहे, अनंत अंतरावर असतो, तर निकट बिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर असतो. तर मानवी डोळ्याचं कार्य कसं चालतं, निकट बिंदू, दूरबिंदू याबाबत आपण माहिती घेतली. आता दृष्टीदोष व त्यावरील उपाय कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. तर दृष्टीदोष म्हणजे काय? आता काही वेळेला डोळ्यातील समायोजन शक्ती कमी झाल्याने वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत. डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे दृष्टी अंधुक व अस्पष्ट अशी होते. तर सामान्यतः दृष्टीदोष 3 प्रकारचे आहेत. 3 अपवर्तन दोष आहेत. पहिला आहे लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता, नियर साइटेडनेस किंवा मायोपिया. दुसरा आहे दूरदृष्टिता, फार साइटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया.
आणि तिसरा आहे रुद्ध दृष्टिता. तर हे दृष्टीचे 3 अपवर्तन दोष आहेत. तर समायोजन शक्ती कमी झाल्यामुळे वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत. त्यापैकी पहिला अपवर्तन दोष आहे लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता. आता या दोषामध्ये मानवी डोळा जो आहे, हा डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय, हे चित्र आपल्याला क्लिअर दिसतंय, बरोबर. तर नॉर्मल म्हणजे निरोगी मानवी डोळ्याच्या सहाय्याने आपल्याला हे चित्र स्पष्टपणे दिसू शकतं. परंतु लघुदृष्टी हा दोष असेल तर जवळच्या वस्तू ज्या आहेत ह्या आपण व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू, ही वस्तू दूर आहे त्यामुळे आपण स्पष्टपणे ती पाहू शकत नाही. नियर साइटेडनेस. बघा, ही या चित्रामध्ये आपल्याला दिसते, ही वस्तू स्पष्टपणे दिसते, पण ही मागची वस्तू जी आहे ही दूर आहे आणि त्यामुळे ती आपल्याला स्पष्टपणे दिसू शकत नाही. मानवी डोळ्याचा दूरबिंदू हा अनंत अंतरावर असतो, हे आपण बघितलेलं आहे. तर लघुदृष्टी या दोषामध्ये काय होतं, तर डोळ्याचा दूरबिंदू जो अनंत अंतरावर असतो, तो अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता या दोषामध्ये डोळ्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. परिणामी ही एखादी वस्तू आपल्या डोळ्यासमोर असेल, हा मानवी डोळा आहे, या ठिकाणी हे दृष्टिपटल आहे, तर याची प्रतिमा ही दृष्टिपटलावर तयार होते. परंतु लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता दोषामध्ये दूरवर असणाऱ्या या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टिपटल या ठिकाणी आहे, पण या ठिकाणी तयार न होता ती बघा कुठे तयार झाली आहे, दृष्टिपटलाच्या अलीकडे तयार झालेली आहे आणि त्यामुळे ही वस्तू आपल्याला अस्पष्ट दिसते. आता लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता यामध्ये आपल्याला काय होतंय, दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. असं का होतं, तर हे आहे पारपटल आणि हे आहे नेत्रभिंग. तर या दोषामध्ये डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते. आणि दुसरं कारण म्हणजेच काय होतं बघा, तर नेत्रगोल जो आहे, हा नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल, नेत्रगोल लांबट झाला त्यामुळे हे भिंग आणि हे दृष्टिपटल यांच्यातील अंतर वाढते, यांच्यामधील अंतर वाढते आणि होतं काय की डोळ्यातील दृष्टिपटलाच्या अलीकडे दूरच्या वस्तूची प्रतिमा तयार होते. बघा, नॉर्मल विजन दृष्टिपटलावर अशा प्रकारे प्रतिमा तयार होते, परंतु निकटदृष्टिता या दोषामध्ये वस्तूची प्रतिमा कुठे आहे बघा, अलीकडे तयार. दृष्टिपटल या ठिकाणी आहे, तर दृष्टिपटलाच्या अलीकडे या वस्तूची प्रतिमा तयार होते आणि होतं काय की हे अंतर वाढल्यामुळे दृष्टिपटल व डोळ्याचे भिंग यातील हे अंतर वाढल्यामुळे ही प्रतिमा अलीकडे तयार होते आणि आपल्याला दूरची वस्तू अस्पष्ट दिसते. याचं निराकरण कशाने केलं जातं, तर अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचं निराकरण करता येतं. हे बघा, अशा प्रकारे या अंतर्गोल भिंगामुळे बरोबर दृष्टिपटलावर त्या वस्तूची प्रतिमा मिळवणं शक्य होतं आणि योग्य नाभीय अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचं निराकरण करता येतं. तर या भिंगामुळे काय होतं बघा, तर प्रकाश किरणांचे अपसरण होतं. या प्रकारे प्रकाश किरण पडतात
आणि या भिंगावर पडल्यानंतर त्यांचे अपसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगांपर्यंत पोहोचतात आणि नंतर डोळ्यांच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. तर अशा प्रकारे अंतर्गोल भिंगामुळे या दोषाचं आपल्याला निराकरण करता येतं. अंतर्गोल भिंगाचे नाभीय अंतर हे ऋण असते आणि त्यामुळे निकट दृष्टी दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा वापरला जातो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी अंतर्गोल भिंगाची शक्ती ही वेगवेगळी असते. तर थोडक्यात निकटदृष्टिता हा दोष योग्य नाभीय अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून दूर करता येतो. पुढचा दोष आहे दूरदृष्टिता, फार सायटेडनेस. आता या दोषामध्ये दूरदृष्टिता म्हणजेच दूरच्या वस्तू मानवी डोळा व्यवस्थित पाहू शकतो, मात्र जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. आता जवळच्या वस्तू पाहू शकत नाही म्हणजेच काय, तर निकट बिंदू जो आहे हा निकट बिंदू किती आहे, 25 सेंटीमीटर. तर यामध्ये डोळ्याचा निकट बिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता तो काय होणार आहे, दूर गेलेला असतो. तर दूरदृष्टिता या दोषामध्ये निकट बिंदू हा 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता तो दूर असतो आणि त्यामुळे जवळच्या वस्तूची प्रतिमा ही डोळ्यातील दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते. बघा, दूरदृष्टिता, दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत आहेत या ठिकाणी, पण जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसत आहेत कारण निकट बिंदू दूर गेलेला आहे. तर दूरदृष्टिता या दोषामध्ये जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते. या ठिकाणी आपल्याला दिसते दृष्टीपटलाच्या पाठीमागे वस्तूची प्रतिमा तयार झालेली आहे. आता या दोषाची सुद्धा दोन संभाव्य कारणं आहेत. पहिलं आहे, हे आहे पारपटल नेत्रभिंग. आता पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी होते. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी होते, हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण आहे, बघा, नेत्रगोल उभट झाल्यामुळे डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर कमी होते आणि त्यामुळेच होतं काय, तर प्रतिमा दृष्टीपटलाच्या पाठीमागे तयार होते. बघा, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला प्रतिमा कुठे आहे, बघा, पाठीमागे तयार झालेली आहे. तर योग्य नाभीय अंतर असलेला बहिर्गोल भिंगाचा, बघा बहिर्गोल भिंग आहे, हे बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून हा दोष घालवता येतो आणि मग आपल्याला योग्य प्रकारे या दृष्टीपटलावर ती प्रतिमा या बहिर्गोल भिंगामुळे मिळविणे शक्य होते. बघा, दृष्टीपटलाच्या मागे प्रतिमा आहे, तर बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून अशा प्रकारे आपला दृष्टीपटलावर प्रतिमा मिळवता येते. आता या भिंगामुळे काय होतं, तर प्रकाश किरणांचे अभिसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगांपर्यंत पोहोचतात. हे भिंग आहे, हे डोळ्यातलं भिंग आहे. तर प्रकाश किरण या ठिकाणी पडल्यानंतर, त्या बहिर्गोल भिंगावर पडल्यानंतर त्या प्रकाश किरणांचे अभिसरण होऊन ते डोळ्यातील भिंगांपर्यंत पोहोचतात आणि नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. या ठिकाणी बरोबर डोळ्यातील पडद्यावर प्रतिमा तयार होते. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यासाठी बहिर्गोल भिंगाची शक्ती ही वेगवेगळी असते.
बघा, अशा प्रकारे योग्य नाभीय अंतर असलेला बहिर्गोल चष्मा वापरला जातो. बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर धन असते आणि त्यामुळे दूरदृष्टिता दोषाच्या डोळ्यासाठी धनशक्तीचा चष्मा वापरला जातो. तिसरा प्रकार आहे वृद्ध दृष्टिता. ज्या दृष्टिदोषामध्ये वृद्ध माणसांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सुस्पष्ट व सहजपणे दिसणे कठीण होते, त्या दोषास वृद्ध दृष्टिता असे म्हणतात. वाढत्या वयानुसार वृद्ध दृष्टिता यामध्ये वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती सामान्यतः कमी होते. म्हणजेच हे डोळ्याजवळ असणारे जे भिंगाचे स्नायू आहेत, हे भिंगाचे स्नायू नाभीय अंतरामध्ये सूक्ष्म अदलाबदल करतात, परंतु वाढत्या वयानुसार या भिंगाच्या स्नायूंची नाभीय अंतर बदलण्याची क्षमता कमी होते किंवा भिंगाचे नाभीय अंतर बदलण्याची क्षमता हे स्नायू गमावतात. वयस्कर माणसांचा निकट बिंदू हा डोळ्यापासून मागे सरकतो आणि त्यामुळे त्यांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सहजपणे व सुस्पष्टपणे दिसणे कठीण होते. तर काही वेळा लोकांना जवळच्या तसेच दूरच्या वस्तूही नीट दिसत नाहीत, म्हणजेच त्यावेळेस दूरदृष्टिता व निकटदृष्टिता असे दोन्ही दोष असतात. हा दोष दूर करण्यासाठी त्यांना द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते. बघा, निकटदृष्टिता दोषामध्ये अंतर्गोल भिंग वापरलं जातं, तर दूरदृष्टिता दोषामध्ये बहिर्गोल भिंगाचा वापर केला जातो. परंतु जेव्हा निकटदृष्टिता व दूरदृष्टिता हे दोन्ही दोष असतात, तर अशा प्रकारचा दोष दूर करण्यासाठी द्विनाभीय भिंग म्हणजेच अंतर्गोल भिंग व बहिर्गोल भिंग असणारी ही दोन्ही भिंग वापरावी लागतात. थोडक्यात, निरोगी मानवी डोळ्यासाठी निकट बिंदू डोळ्यापासून 25 सेंटीमीटर अंतरावर असतो. अंतर्गोल भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते, त्यामुळे निकटदृष्टी दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा असतो. तर बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर धन असते, त्यामुळे दूरदृष्टिता दोषाच्या डोळ्यासाठी धनशक्तीचा चष्मा असतो. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक बटन दाबा आणि सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळवा. थँक्यू.